शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे गोपाळकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत असून यंदाचा सप्ताह द्विशतक महोत्सवाच्या पहिल्या वर्षाच्या औचित्य साधत विशेष उत्साहात साजरा केला जात आहे। या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बालमटाकळी येथील तरुण भजनी मंडळातील युवकांना गाथा भजनामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग फडकरी पद्धतीने सादर करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे। जोग महाराज संस्थान आखेगावचे हरिभक्त परायण महंत श्रीराम महाराज झिंजुरके हे गेल्या 15 दिवसांपासून तरुणांना अभंग गायनाचा विशेष सराव करून घेत आहेत। महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील तरुणांमध्ये भजन आणि अभंग गायनाची आवड निर्माण होत असून 100हून अधिक तरुण टाळकरी महोत्सवासाठी तयार झाले आहेत। सध्या या तरुणांकडून ज्ञानोबा रायांच्या अभंगाचा उत्साह सराव सुरू आहे। गाथा भजनाचा समारोप ज्ञानोबा रायांच्या भजनाने होत असतो असे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांनी सांगितलं। तरुणांनी वारकरी परंपरा आणि अभंग संस्कृती जोपासावी यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे। तरुणांच्या या उपक्रमाला ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 15 दिवसापासून येत आहोत, म्हणजे पंढरपूरच्या आषाढी वारी झालेली की प्रतिपदी सुरूच केलं आणि यावेळेला सर्व ज्ञानोबारायांचे अभंग झाले। ज्ञानोबारायांचे अभंग लुप्त झाल्यासारखं झालंय, पण वारकरी संप्रदायामध्ये या गाथा भजन होतं। गाथा भजनाची शेवटी ज्ञानोबारायांचा अभंग म्हणून गाथा भजनाचा समारोप होत असतो, म्हणून म्हणण्याकरता अवघड अशा ज्ञानोबारायांच्या अभंगाचा सर्व सराव झालेला आहे। यावर्षी बालमटाकळी येथील गोकुळाष्टमीचा द्विशतक महोत्सव त्याचा प्रारंभ, कारण 1 शतक पूर्ण झालं गोकुळाष्टमी महोत्सवाला, त्याची शताब्दी गेल्या वर्षी झाली। आता दुसऱ्या शताब्दीची सुरुवात आहे, म्हणून त्या द्विशतक शताब्दीचा प्रारंभ म्हणून हे वर्ष आहे। गेल्या वर्षी आम्ही आजारामुळं गाथा भजन राहिलं आणि त्या हेतूने गेल्या वर्षीच म्हटलं की पुढच्या वर्षी आपण सप्ताहामध्ये गाथा भजन करू। त्याला अनुसरून सर्व टाळकरी बांधवांनी होकार दिला आणि त्या गाथा भजनाची तयारी म्हणून हा सराव होतोय। न्यूज एक्सप्रेस करता इलानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट।